हो, खरंच सोडून देता आलं पाहिजे. कारण झालेला सत्कार, केलेला उपकार हा सोडूनच देता आला पाहिजे. या दोन्हीची गोळाबेरीज किंवा ह्या दोन्हींमधनं काय वजाबाकी राहिले, ह्याचा जर का मी विचार करत राहिले ना, तर मी केवळ गणितच मांडत बसेन. पण गणित मांडताना ती जी प्रक्रिया आहे ना, त्यातली जी मजा आहे ना, ती मला नाही माझ्या अवकाशी बाळगता येणार. त्यामुळे खरंच सोडून देता आलं पाहिजे. या जगण्यावर, या जन्मावर स्वतः प्रेम करावे. या जन्मावर स्वतः प्रेम करावे आणि खरा तो एकलची धर्म जगाला प्रेम अर्पावे. हे जेव्हा आपण ऐकतो तेव्हा खरंच मनात ही भावना येते की हो, खरंच सोडून देता आलं पाहिजे. कधी काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे होतात, कधी मनाविरुद्ध होतात, पण केवळ ही दोन टोकं या या हे दोन पैलू न पाहता मनातल्या षडरिपूंनाही सोडून देता आलं पाहिजे. आणि हे षडरिपू किंवा ही दोन टोकं जेव्हा एकत्र येतात, 6 आणि 2 एकत्र येतो, तेव्हा हा कोड क्रमांक 62 बनतो. आणि हा कोड क्रमांक 62 जेव्हा बनतो, तरी देखील उत्स्फूर्तमध्ये निवडून आल्यानंतर कदाचित निवड होईल किंवा नाही होईल, निकालात येईल नाही येईल, काहीही असलं तरी तोही विषय सोडून देता आला पाहिजे. कारण जेव्हा हा विचार मी सोडून देईल, तेव्हाच मी माझा विचार चांगल्या पद्धतीने तुमच्यासमोर मांडता येईल, जो विचार तुम्हाला धरून ठेवता येईल आणि तुम्हाला आयुष्यात पुढे जाता येईल. कारण आपल्या आयुष्यात कोणतीही व्यक्ती येईल, ती आपल्याला काहीतरी शिकवून जाते किंवा आपण तिच्याकडून जेही काही शिकतो त्यातून ती व्यक्ती देखील घडते आणि आपण देखील घडतो. आणि ह्या दोन गोष्टी घडत असताना आपल्याला किंवा त्या व्यक्तीला जे काही आपल्या देवाणघेवाण होईल त्यातलं बरंच काही सोडून द्यावं लागतं. कारण जगात प्रत्येक ठिकाणी तत्वनिष्ठता किंवा विचार प्रामाणिकता सडेतोडपणे सचोटीने कसोटीवर टिकेलच असं नाही. युधिष्ठिराचा देखील अंगठा गळाला होता असं मी ऐकले महाभारताच्या पुढे, पण तो देखील लोकांनी सोडून दिलाच आहे ना. लोकांनी सोयीप्रमाणे चांगली गोष्टी, वाईट गोष्टी, प्रामाणिकता, सत्यता, असत्य या गोष्टी धरल्या आहेत. हवं ते घेतलंय, बाकीचे सोडून दिले. आणि हेच मी लहानपणापासून बघत आले बरं का. म्हणून म्हणते सोडून देता आलं पाहिजे. पण हे सर्व काही सोडून देताना श्रीफळाची व्यक्ती सांडो तर ह्यामध्ये देखील सोडून द्यावं का, तर नाही. त्यातल्या बऱ्याच गोष्टी मला धरून ठेवायच्या आहेत. कारण ह्या भावना जेव्हा मी धरून ठेवेन ना, तेव्हाच मी वाईट गोष्टींना सोडून देईल. त्यामुळे मला असं वाटतं की वाईट गोष्टी घडत असतील कुठे ना कुठे, कदाचित माझ्या आयुष्यात त्यांचा घातही घातला गेला असेल, परंतु सोडून देता आलं पाहिजे. या विषयावर जेव्हा मी ठाम राहिले, तेव्हाच मला चांगल्या गोष्टी धरून ठेवता आल्या. माझ्या गुरुजनांचं शिक्षण किंवा त्यांनी मला शिकवलेल्या गोष्टी धरून ठेवता आल्या. आणि रसायनशास्त्रात सांगितल्याप्रमाणे किंवा बुद्धांनी म्हटल्याप्रमाणे कोणतीही गोष्ट शाश्वत नसते, त्यामुळे सोडून देता आलं पाहिजे. धन्यवाद.